फर्स्ट टाइम वेस्टीज विनिंग टीम नाव ऐकलंय किंवा आणि ह्याच्यामध्ये जॉब करणारे किती जण आहेत? जे फर्स्ट टाइम आले त्याच्यामध्ये जॉब करणारे किती जण आहेत? बाकी बिझनेस करतात? एक प्रश्न विचारतो, जॉब असेल, नोकरी असेल, बिझनेस असेल, समजा मी आज नोकरी करत असतो आणि माझं इन्कम आता समजा 1 लाख रुपये पगार असता, माझी सुरुवात किती रुपये झाली असती? 15,000 20,000, बरोबर आहे? आज माझी मुलगी 7 वर्षाची आहे, अजून ती तिच्या पायावर शिक्षण संपवून तिच्या पायावर उभं राहीपर्यंत अजून किमान 20 वर्ष जातील. 20 वर्षानंतर माझा पगार किती असेल? 1.5 लाख, 2 लाख, 3 लाख. जेव्हा ती तिचं शिक्षण संपवून बाहेर पडेल आणि जेव्हा ती बायोडाटा घेऊन सर्टिफिकेट घेऊन नोकरीसाठी परत शोधत फिरेल, कितीने सुरुवात करेल? 15-20. क्लिअर? म्हणजे माझी अख्खी पिढी वाया गेली, जी मी माझ्या पुढच्या पिढीला देऊ शकलो नाही. माझी अख्खी पिढी वाया गेली कारण तिला परत 15,000 सुरुवात करायची. हा बिझनेस जॉईन करण्याचं सगळ्यात मोठं कारण जे सरांनी सांगितलं, जो सरने बताया, फॅमिली सिक्युरिटी. आज ड्यूज लेवलला इन्कम येतंय, अजून एक 20 वर्षानंतर वेस्टेज मधनं माझं इन्कम किती असेल? 5 करोड. 1 करोड. गेला बाजार 1 करोड. माझी मुलगी जेव्हा पासआउट होऊन ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडेल तेव्हा ती तिच्या आयुष्याची सुरुवात कुठून करेल? ही बिझनेस. आज आपण लक्षात घेतली पाहिजे फॅमिली सिक्युरिटी काय असते. जेव्हा लॉकडाऊन लागलं, करोड रुपयाचं कर्ज झालं, सुदैवानं वय लहान होतं, कष्ट करून त्यातून बाहेर पडू शकलो. वेस्टीज विनिंग टीम, माझे ग्रेट अपलाईन मळेकर सर यांची साथ मिळाली, भारी भयांचं एज्युकेशन ट्रेनिंग मिळालं, विनिंग टीम सारखी सिस्टीम मिळाली, त्यातून बाहेर पडलो. धन्यवाद. जर ह्या गोष्टी माझ्याकडे नसत्या तर आज मी कुठं असतो? कदाचित पृथ्वीवर पण नसतो मी. आणि हे आज माझी सर्व पित्रे आमुष्याने घातली असते. फॅक्ट आहे. त्यामुळे ही इतकी सुंदर ऑपॉर्च्युनिटी आहे. हा मेसेज नवीन लोकांसाठी पण आहे, जुन्या लोकांसाठी पण आहे. मळेकर सर कायम सांगतात, आपण गेली 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 35 वर्ष, 40 वर्ष नोकरी, उद्योग, धंदा, व्यवसाय करतोय. सरांचं एक वाक्य कायम डोक्यात फिट बसतं आणि मी प्रत्येक मीटिंग मध्ये हे वाक्य बोलून दाखवतो. आपण गेली इतकी वर्ष नोकरी करतोय, इतकी वर्ष व्यवसाय करतोय, जे काय आपण उद्योग धंदा आपलं चरितार्थ चालण्यासाठी करतोय, प्रामाणिकपणे मनातल्या मनात सगळ्यांनी उत्तर द्या. 50,000 रुपये शिल्लक आहेत, प्रॉब्लेम अशी बाजूला पडली की त्याच्याकडे बघायची गरज नाही. आपल्याला पाहिजे तेव्हा आपण बँकेतनं काढू शकतो, एफडी मोडू शकतो किंवा काय वॉटेवर घरात कॅश असेल एनी फॉर्म मध्ये 50,000 रुपये शिल्लक. मग आपण कशी वाढ बघतोय? हा व्यवसाय जैसे अन्नी मैडम ने स्टार्टिंग में बताया कि घर में इतनी सारी पर्स होनी चाहिए जिसमें 50,000 1 लाख रुपए पड़ा है, जो भी मैं पर्स उठाऊं उसमें से 50,000 रुपए कम से कम निकलने चाहिए. हे ड्रीम आपण का नाही म्हणू शकत? आणि ह्या गोष्टीसाठी आपण परत एकदा आज विचार करू आणि उद्या घटस्थापनेच्या मुहूर्तापासून परत एकदा बॅग घेऊन आपण घराच्या बाहेर पडायला मी तर सुरुवात करतोय. म्हणजे थोडासा जरा कम्फर्ट झोन आलेला होता, जो आज कम्फर्ट जोन में थोड़ा आया था मैं, क्योंकि बहुत सारी चीजें चल रही है, तो कम्फर्ट जोन में थोड़ा आया था. जो आज इन्होंने काम खींचा, कम्फर्ट जोन में नहीं गया. मेरे को मेरे पुराने दिन याद आ गए, उन्हीं दिनों को याद करके, और वही दिन बाद में आगे जाके जिंदगी में ना आए, इसकी वजह से फिर से मैं कल से घर से बाहर निकलूंगा. सो डिसीजन लीजिए और सच में यहाँ पे हर एक चीज पॉसिबल है. हरनी मैडम ने जैसे बताया, शायद टाइम लग सकता है, वो हमारे नसीब का खेल है जो हमारे हाथ में नहीं है, लेकिन हमारे हाथ में जो है काम करना वो हम लोग करेंगे और जैसे जैसे हमारे काम बढ़ते जाएगा उसका फल मिलता जाएगा.
सो थँक्यू आणि बॅक टू